सोनाराच्या दुकानाच्या शेजारी भिडीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय, एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का, माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही ना आजचे नाही. पुरीच्या बापा पुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे. आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा, आता काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही, हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही, एक ओवी आहे 16व्या अध्यायात, शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृणमानावे. ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. बायको सुरुवातीला नव्हती, मध्ये आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तू जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो, करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं, तुम्हाला मागचं काढायचं आहे का. सप्ताह गेला उडत. हे भैया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा, पण बाई आली पाहिजे. 80,000चा तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते, माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो, वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो, कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या. मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज. चला पुढं. स्वप्न आहे का. लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही आहे. बरं खरं आहे का खोटं आहे. चूक. स्वप्न खरं आहे. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा.
बसला घोड्यावर घोडा, आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. आता एक नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ. हा रगोच कोणता लिहा, कोण खातं यांना? काहीला पाहुणे येईन, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन. काय जी मेन काय जी पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडे त्यात आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंट याची गोष्ट आहे का? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही, कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली, क्वालिटीच नाही. पूर्वी 62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय, आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. आता काय याच्यापेक्षा काय आहे. बरं जाऊ द्या, इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुठून, काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही, मिळालं का सगळं? काही राहिलंय का नाही जगात? काय नाही, फक्त कडक कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या. काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना. महिला मंडळ पापड भाजून खात्यात का तळून? तुम्ही कशा खाल्या? आकली आहे तुम्हाला? काही तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सांगावं काय ह्या लोकांना? मला सुधारलं जग. वांग्याची महिला मंडळ मेथीची भाजी, मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची, वांग्याची. आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवत आहे का ती? कालवण म्हणायचंच नाही कोणी. आज काय भाजी केली? वांग्याची भाजी होईन कशी? ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पोळी. जिच्यात पुरण नाही तिला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय? भाकरा म्हणती. काय कसंही जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं. एक वाक्य सांगा, माना नाही तर नका मानू. पण ती लई येडेची. शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पोरीनी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळना. ती तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंडा डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली. आता पोरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून. मोबाईल आहे ना, मोबाईल असा मोठा आहे ना, त्यांनी ती खटकी काढून टाकली. आता त्याला एक कांडी आहे, कांडी ट्यूब. कोणती ट्यूब आहे ती? हा, ब्ल्यूट्यूब. ती कानात अडकी ती, इकडं टॉक काढी ती, बोलत चालत ती. ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती. लोक म्हणले शाळा सुटल्यावर का आली पोर? काय झाकली 1.25 लाखाची. उत्तर पुढं सारखायचं आहे आपल्याला. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का थोडाच? आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस 3रीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. 3री जाती तर पहिली बाळात पण आली ती, 2री ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव आहे तू. पुढं बारं काढीत होतो, मागं सायपण उकडती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत होतं, चमडं खलास होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसती, तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचं सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज, 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. एक भांडे घासणारीची मुलगी CA झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन?
आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते ती. बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते ती अशी उजी येणे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची. 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. तर आपल्याच्यानं होत असतं कधी. आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पकवान शिकवायचं आहे. इथं पकवायचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेट्यात तो कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी. हुशार बाप दमत आला, पोरगा उठला, पोराला जागा नाही, सून नाही येईन साडू टोळी तीच. हा असं जमून नाही देते. रात्री बायको बाळा 3 झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व. सोळा टाके पडले त्या बाईला, जगती का नाही? उमल ते नेतृत्व. फुटली नाही त्याला मिशी. युवकांचे श्रद्धास्थान. पुन्हा काढली मिशी. जनसामान्यांचा आवाज. शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही. पुस्तकच कंत वाचित्यात काय कळत नाही. बुलंद तोप. शब्द कुठून आणतात काय नो. परिसराचे भाग्य विधाते. काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मी नाही. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही. आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज. काही राहिलं नाही. पण झाकली सवा लाखाचे. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्याचे बाहेर पडलं ना ते पीठ. फक्त थोडं कानाला वाईट पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल. आलाच 11ला बाई कामाला येते, 5ला जाती. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला लागला होता. लागेलच लागायचं काय राहिलं. हो मोबाईल आहे तिच्याकडं. ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये. त्यालाही गाडी. त्याला 300 नीला 200 किती झाले 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डिरीला आहे त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. पाणी वापरीत नाही चहाला, नुसतं दूधच. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे. एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी. एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे. घरं आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना TV पाहती, झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. हां दिवस उगेपर्यंत झोपती. सकाळी आपणच तिच्या घरी बिनतवान डुटल्याचं. आज काय करता येतं का काय? आजचे दिवस या बरं राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही असं झालं. हो मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. याच्यातलं कोणतं खोटं ठरलं सांगा. आणि आता 5 गोष्टी सांगून देतो घडणार आहेत. नाही घडलं ना मला दिसेल ती 10 ना. पण घडणार. 1 माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले. यांना रविवारी सुद्धा तासभर आई पुढे जाऊन बसायला वेळ नाही हो. यांना पेमेंट मोकार झालंय. सासरवाड्यात तगड्या मिळाल्यात. मिवणीच्या ॲडमिशनची याला काळजी. थोरली मिवणी बाळातपणा राहील त्याची याला चिंता. लहानी मिवणी परीक्षेला गेली 12वीच्या मग येते का नाही तिला सापडून आला. याला आठवडा गेला मग ती का निकालच घेऊन येते काय. यांना आईकडे पाहिलं वेळ कुठे. यांना वेळ कुठे. यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे, गोरा पाहिजे,
चांगला पाहिजे, त्याला भाव नसला पाहिजे, त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे आणि मी खर्चले किती हे विचारलं नाही पाहिजे. असं पोरगा तर पुरीला पाहिजे, त्यानं त्याचे आईबाप हाणले पाहिजे आणि माझं गाचपान सांभाळलं पाहिजे. किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात, व कडक कपडे घालतात लोक आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्जन आहे. लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहिला, पाहुणे आले ना महाराज, बोलू नाही, मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा आणि काय म्हणायचं माहिती का, पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे.